तर दोन चौरसाची परिमिती आपल्याला दिली इथं 20 सेमी आणि 60 सेमी आहे. तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल असं विचारलं. चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय सांगा? 4 गुणिला बाजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. आता पहिल्याची आपल्याला 20 सेमी दिलेली आहे का नाही? दिलेली आहे ना. मग 20 बरोबर किती होणार? 4 गुणिला बाजू असं होईल का? बरोबर. आता हे 4 भागाकारामध्ये जात असते. कशामध्ये जात असते? भागाकारामध्ये. मग 20/4 बरोबर बाजू काय ते आपल्याला भेटून जाईल का नाही? बरोबर का नाही? 4 × 4 4 पंचे 20 म्हणजे किती आली? 5 आली का एक बाजू? म्हणजे एक स्टेप पूर्ण झाली आपली इथं. आलं का झालं? आता दुसऱ्याची किती आहे? 60 सेमी. त्याला पण सूत्र हेच आपल्याला लागणार. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. आलं का झालं? मग काय होणार आता ते? 60 बरोबर 4 गुणिला बाजू असं होईल का? होईल का नाही? मग आता पुन्हा हे 4 कशामध्ये जाणार? भागाकारात जाणार. म्हणजे 60 किती होणार? 4 होणार. बरोबर बाजू काय ते येईल का नाही? आलं का नाही? बरोबर. मग आता 4 × 4 4 × 4 राहिले 2 4 पंचे 20. मग याची बाजू किती आली? 15 आली का नाही? हो सर. 15 आली का? बरोबर. मग आता याच्या नंतर आपल्याला काय विचारले आहे ना? लहान चौरसाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळाचे सूत्र माहित आहे आपल्याला, माहिती आहे का नाही? आता लहान चौरसाचे क्षेत्रफळ. लहान चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागणार आपल्याला. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजू गुणिला बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. बरोबर. मग पहिली बाजू आपली किती आलेली आहे? 5 आलेली आहे का नाही? म्हणजेच काय होईल? 5 चा वर्ग होईल का? आणि 5 चा वर्ग किती असतो? 25. हे झालं इथपर्यंत. आता त्याच्यानंतर काय? मोठ्या चौरसाला किती येईल का नाही? मग काय करणार आपण? मोठ्या चौरसाचे. आता इथं मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ असं लिहितो शॉर्ट मध्ये. आलं का ध्यानामध्ये? काय येणार? बाजू वर्ग येणार. काय येणार? बाजू वर्ग. आणि किती आलेली आहे? 15 आलेली. किती आलेली आहे? 15. म्हणजे 15 चा वर्ग. 15 चा वर्ग किती आहे? 225. सांगितलं होतं ना 225 म्हणजे कमीत कमी 30 पर्यंत आपल्याला वर्ग पाठ पाहिजे आहे का नाही? ते 225. आता झालं दोन्हीचं पण आलं, लहान्याचं पण आलं आणि मोठ्याचं पण आलं. आता पट्टीत विचारले आपल्याला हे का नाही? चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? आलं ध्यानात? मग आता पहिले किती आलेले आहे? आता इकडे बघा. हे लहान चौरसाचे क्षेत्रफळ किती आलेले आहे? 25 छेद मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आलेले आहे? 225. आता कटते का नाही? कटते ना? 25 × 25 आणि 25 9 किती येतात? 225 म्हणजेच 1/9 आलं का नाही? हो सर. मग उत्तर किती आलं आपलं? 1/9. किती सोपं आहे. आलं का ध्यानामध्ये? घ्या लिहून.